Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to start a new poem. The poem number 2.6, the name of the poem is Money, which was written by a very famous poet, William H. Davis. So, let us start our poem. Student, first of all, we are going to discuss about poet. The poet, the name of the poet is William H. Davis, who was born on 1871 and died on 1940. William Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo. It means homeless person in the United Kingdom and the United States. म्हणजे त्यांनी युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांमध्ये ॲज अ होमलेस पर्सन म्हणजे स्वतःचं घर नसलेला व्यक्ती असा त्यांनी लाईफ घालवलेली आहे. ही बिकेम अ पेडलर अँड अ स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. देन ही वर्क ॲज अ पेडलर. पेडलर म्हणजे जे फेरीवाले विक्रेता असतात, दॅट इज कॉल्ड पेडलर. अँड स्ट्रीट सिंगर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. After several years of wandering life, he published his first volume. The volume name is The Soul's Destroyer and Others Poems. मग अशाच पद्धतीचं लाईफ घालवत असतानाच त्यांनी एक स्वतःचं एक पुस्तक पब्लिश केलं. त्या व्हॉल्यूमचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड द ऑदर्स पोएम्स. सो डिअर स्टुडंट, दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट पोएट. Then let us discuss about the poem. What actually the poet wanted to say from this poem. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. या पोएममध्ये एका रिच व्यक्तीची, एका श्रीमंत व्यक्तीची स्टोरी सांगितलेली आहे की त्याला स्वतःला पुअर व्हायचं आहे, म्हणजेच गरीब व्हायचं आहे. कारण द पुअर मॅन हू ऑलवेज गेट मोर हॅपीनेस अँड द रिअल हॅपीनेस. त्याला जो गरीब व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये जो रिअल हॅपीनेस आहे, जो आनंद आहे, तो श्रीमंत व्यक्तीमध्ये नाही असं त्याला म्हणायचं आहे. त्यामुळं ही वॉन्टेड टू बिकम अ पुअर मॅन. म्हणजे त्या श्रीमंत व्यक्तीला स्वतःला काय करायचं आहे, पुअर होऊन जो रिअल हॅपीनेस, जो आनंद आहे, तो त्याला अनुभवायचा आहे. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ द इम्पॉर्टंट ऑफ मनी इज. आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्याकडून समजा आपल्याकडे पैसे नसतील किंवा आपले पैसे हरवले असतील तर त्या पैशाचं किती महत्त्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे गरीब व्यक्तीला आणि ज्याचे पैसे हरवलेत त्या व्यक्तीला ती मनी किंवा ते पैसे किती इम्पॉर्टंट आहेत हे रिअलाईज होतं. अँड ॲट द एंड ऑफ द पोएम द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी अ फ्यू. And last, म्हणजे at the beginning of the poem, the poet was a rich man, but at the end of the poem, the poet was a poor man. म्हणजेच ज्यावेळेस ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस हा जो व्यक्ती, जो पोएट दाखवलेले आहेत ते काय आहेत, एक श्रीमंत व्यक्ती आहेत. पण ज्यावेळेस ह्या कवितेचा एंड होतो, व्हेन ही बिकेम अ पुअर मॅन ही हॅज अ ट्रू फ्रेंड्स बट फ्यू. ज्यावेळेस तो हे जे पोएट आहेत, ज्यावेळेस ॲट द एंड ऑफ द पोएमला ज्यावेळेस ते पुअर दाखवलेले आहेत त्यावेळेस त्यांच्याकडे एकदम थोडेसे मित्र आहेत, एकदम फ्यू फ्रेंड्स आहेत, बट दे आर ट्रू फ्रेंड्स. बट व्हेन ही बिकेम ॲज अ रिच मॅन ही हॅज अ लॉट ऑफ फ्रेंड्स बट दे आर नॉट अ ट्रू फ्रेंड्स. ज्यावेळेस तो श्रीमंत होते, जे पोएट श्रीमंत होते त्यावेळेस त्यांना खूप मित्र होते, पण ते एकदम खरे मित्र जसे असतात तसे नव्हते. बट ॲट द एंड ऑफ द पोएम ही बिकेम अ पुअर ही हॅज अ फ्यू फ्रेंड्स बट दे आर अ ट्रू फ्रेंड्स. त्यांना खूप थोडेसेच मित्र आहेत पण ते कसे आहेत, खरे मित्र आहेत. अशा पद्धतीने ह्यात पोएममध्ये सांगितलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट द पोएम. द स्टांजा नंबर फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द लाईन्स. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door.
In the first stanza, the poet confessed that when his life was enriched with the money, he was far away from the happiness. म्हणजे ज्यावेळेस कवी काय म्हणतात की ज्यावेळेस ते रिच होते म्हणजे खूप त्यांच्याकडे पैसा होता त्यावेळेस त्यांच्याकडे हॅपीनेस म्हणजे आनंद कसलाही नव्हता. सो द पोएट वॉन्ट्स टू बी अ पुअर टू रिसीव द रिअल हॅपीनेस. त्यामुळे कवीला काय करायचं आहे की स्वतःला पुअर व्हायचं आहे म्हणजेच गरीब व्हायचं आहे कारण त्याला त्यातनं रिअल हॅपीनेस म्हणजे खरा आनंद त्यातून त्याला अनुभवायचा आहे. इन रिचनेस ही हॅड अ लॉट ऑफ फ्रेंड्स who always used to meet him, but they were not रिअल फ्रेंड्स. ज्यावेळेस हे जे पोएट आहेत ते ज्यावेळेस रिच होते म्हणजेच श्रीमंत होते ही हॅड अ लॉट ऑफ फ्रेंड्स. त्यांना खूप मित्र होते बट दे आर नॉट अ ट्रू फ्रेंड्स. बट दे ऑलवेज मीट हिम बिकॉज ऑफ द पोएट वॉज अ रिच. ते सतत त्याला पोएटला भेटायला रोज यायचे परंतु का कारण त्यांचा जो मित्र आहे तो काय आहे श्रीमंत आहे म्हणून त्यांना एवढे मित्र होते. पण त्यांच्याकडे इंटेन्शन तसं काय नव्हतं की दे आर नॉट अ ट्रू फ्रेंड्स म्हणजे ते खरे मित्र नव्हते. फक्त जे पोएट काय आहे श्रीमंत आहेत म्हणून श्रीमंत व्यक्तीला आपला मित्र असावा असं आपली अनेकांची भावना जशी असते तशा पद्धतीने हे श्रीमंत मित्र आपला आहे म्हणून त्याला रोज भेटायला येत होते. देन इन द सेकंड स्टांजा the poet says that, first of all, I will read the second stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. Here in this second stanza, the word trumpet, it is a musical instrument. So, in this second stanza, the poet compared his life with a boy having a strong desire to blow trumpet, but due to circumstance and manner, he can't do it. ह्या स्टांजामध्ये पोएट एका एका छोट्या मुलाशी कंपॅरिझन करतो. त्याचे स्वतःला ह्यामध्ये दाखवलं की तो स्वतःला ही हॅज स्ट्रॉंग डिझायर टू ब्लो द ट्रम्पेट बट ड्यू टू सर्कम्फरन्स आर मॅनर ही कांट डू इट. त्याची खूप इच्छा आहे ती ट्रम्पेट वाजवण्याची परंतु तो वाजवू शकत नाही बिकॉज द ट्रम्पेट इट इंडिकेटिंग व्हेन द मॅन इज डेड. ओके. देन अकॉर्डिंग टू द पोएट अ ट्रू फिलिंग्स ऑफ हॅपीनेस इज बरीड अंडर द फॉल्स स्टेट्स ऑफ रिचनेस. पोएटचं म्हणणं आहे की जे खरा आनंद आहे तो आपण काय करतोय रिचनेस म्हणजे जो आपला फॉल्स म्हणजे जो चुकीचा आपला सगळ्यांचा गैरसमज आहे की आपण श्रीमंत असणे म्हणजेच खूप हॅपीनेस आपल्याकडे आहे किंवा आपण खूप आनंदी आहोत हा जो आपला फॉल्स स्टेटस आहे हे आपण काय केलेलं आहे की आपलं स्वतःला अंगीकरून घेतलेलं आहे. बट द पोएट सेज दॅट द ट्रू फिलिंग ऑफ हॅपीनेस वी आर बरीड इन टू फॉल्स स्टेट्स ऑफ रिचनेस. आपण काय केलेलं की खरा आनंद आपण ह्या श्रीमंतीपायी आपण काय केलेलं आहे दडवून ठेवलेला आहे. नाऊ बिईंग अ पुअर पोएट वॉन्ट्स टू अ लीड द हॅपी लाईफ. त्यामुळे स्वतः आता तो पोएट काय आहे स्वतः पुअर झाले म्हणजे गरीब आहे त्यामुळं ही वॉन्ट्स टू लीड अ हॅपी लाईफ. द पोएट डझंट वॉन्ट टू अटर एनी वर्ड्स अबाउट द कंडिशन टू द वर्ल्ड because the world is under the influence of false thinking of happiness. The poet says that when he became a poor and he find out the happy life, the real happiness, and then he compares to the world because the world is under the influence of false thinking of happiness. कारण ह्या जगामध्ये प्रत्येकाने हॅपीनेस आनंदपणाची एक वेगळी कन्सेप्ट मांडून ठेवलेली आहे. सो he said that all the persons in the world they are only thinking when the person become rich then he get more happy. का जगामध्ये एक अशी कल्पना आहे भोळसट कल्पना जी आहे की आपण श्रीमंत आहे म्हणजे खूप आपल्याकडं आनंद आहे. अशा पद्धतीनं तर कवीला काय करायचं आहे की ह्यापासून दूर व्हायचं आहे ह्या श्रीमंतीपासून दूर व्हायचं आहे बिकॉज द रिचनेस हू कॅनॉट गिव हिम अ ट्रू हॅपीनेस. म्हणजे ह्या श्रीमंतीतून ज्या पोएटला काय आहे की ह्यातून त्याला कोणताही खरा आनंद मिळत नाही. देन इन द थर्ड स्टांजा
Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees, and about their work from morn till night. In the third stanza, the poet, who is impressed by the little activity of poor person. ह्या तिसऱ्या स्त्रांतामध्ये कवी जो आहे की ज्या गरीब व्यक्तींच्या ज्या छोटे छोटे ॲक्टिव्हिटी आहेत, त्यांचं छोटे छोटे काम आहे, त्याच्यावरती खूप आनंदी झालेलं दाखवलेलं आहे. बिकॉज these activities are full of happiness and apart from the rich person. की ह्या छोट्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप आनंद निर्माण होतो रिच व्यक्तीपेक्षा. द वाईव्स ऑफ अ पुअर पर्सन आर कंप्लेनिंग अँड हमिंग लाईक बीज. म्हणजे ज्या ह्या पुअर व्यक्तीच्या ज्या वाईफ्स आहेत, ज्या त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत, ज्या गरीब व्यक्तींच्या, त्या दे आर लाईक अ बीज अबाउट हमिंग लाईक अ बीज अबाउट द एफर्ट्स टेकन बाय देअर हजबंड. त्या जशा बीजच्या जे हमिंग करतं, जसं साऊंड क्रिएट करतं जे मधमाशी, त्या मधमाशीच्या पोळ्याच्या तिथं, तशा पद्धतीने ह्या वाईव्स आहेत त्या सतत त्या पुअर त्यांचे जे हजबंड आहेत त्या हजबंडवरती सतत हमिंग करत असतात. फ्रॉम मॉर्निंग टू इव्हिनिंग, सतत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत त्यांच्यावरती हमिंग करणे, म्हणजे सतत गोंगाट करणे किंवा सतत आवाज करणे. अशा पद्धतीने जसं ती एखादी मधमाशी त्या पोळ्याच्या कसा तो आवाज निर्माण करते, तशा पद्धतीने ह्या ज्या वाईव्स आहेत पुअर पर्सनच्या, हे सतत दे क्रिएटिंग अ साऊंड लाईक अ हमिंग लाईक अ बीज. In the humming like bees, it means the poor person are struggling to get little penny to save it. हे जे व्यक्ती आहेत, जे पुअर पर्सन आहेत, ते सतत स्ट्रगल करताना दाखवलेले आहेत. ते सतत स्ट्रगल करतात बिकॉज ऑफ दे हॅव अ लिटिल पेनी अँड टू सेव्ह धिस मनी. But the wives have to take more efforts to maintain the household work. They do not have enough money to spend. आणि ज्या ते त्यांच्या वाईव्स आहेत ते सतत त्या पैशांना ते मेंटेन, त्यांचं जे हाऊस होल्ड वर्क आहे ते मेंटेन करण्याचं काम करत असतात. बिकॉज दे हॅव नॉट इनफ मनी टू स्पेंड देअर लाईफ. त्यांची स्वतःची लाईफ स्पेंड करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त पैसे नसतो. त्यामुळे ह्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या पुअर व्यक्तींच्या ज्या वाईफ्स आहेत, ह्या सतत त्यांच्यासाठी हमिंग म्हणजे एखाद्या बीजसारखं सतत त्यांच्यावरती गुणगुण करत असतात. अशा पद्धतीने ही पुअर लाईफ कशी एन्जॉयबल आहे ह्या तिसऱ्या स्टांजामध्ये पोएटने व्यक्त केलेलं आहे. देन इन द फोर्थ स्टांजा, द पोएट हू गिव्स अ डिफरन्स बिटवीन द लाफ ऑफ पुअर पर्सन अँड रिच वन. ह्यामध्ये दोन व्यक्तींचं हास्य, यामध्ये डिफरन्स कसा दाखवलेला आहे, म्हणजे श्रीमंत व्यक्तीच्या हसण्यामध्ये काय फरक आहे आणि गरीब व्यक्तीच्या हास्यामध्ये काय फरक आहे हे दाखवलेलं आहे. द पुअर पर्सन लाफ विदाउट एनी हेजिस्टेशन. इट इज लाईक अ फ्री अँड बॉटम ऑफ हार्ट्स. वेन द पुअर पर्सन हू गेट्स लाफ, इट्स फ्रॉम अ बॉटम ऑफ हार्ट्स. म्हणजे ज्यावेळेस गरीब व्यक्ती हसतात त्या हृदयापासून, मनापासून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. बट ऑन द अदर साईड द रिच पीपल हू गेट अ लाफ बट इट इज अ ॲम्बिग्युअस. पण त्यांचं जे लाफ आहे ते ॲम्बिग्युअस असतं, म्हणजे वरवरचं पद्धतीचं असतं. द पोएट सेज दॅट रिच पर्सन आर फार अवे फ्रॉम द रिअल हॅपीनेस. They left behind the true happiness in the search of more and more money. In the fourth stanza, the poet says that the rich person, हे जे रिच व्यक्ती आहेत, दे आर फार अवे फ्रॉम द रिअल हॅपीनेस. हे खूप लांब आहेत खऱ्या आनंदापेक्षा. बिकॉज द लेफ्ट बिहाइंड द ट्रू हॅपीनेस इन द सर्च ऑफ मोर अँड मोर मनी. कारण ह्या ज्या श्रीमंत व्यक्तींनी काय केलेलं आहे की हा जो खरा आनंद आहे तो पैसे कमवण्याच्या पाठीमागे हा आनंद त्यांनी बाजूला ठेवलेला आहे. पुअर पर्सन इज हॅपी विथ हिज डेली अर्निंग अँड क्लोजली कनेक्टेड टू द इटर्नल जॉय ऑफ सोल. हे जे पुअर व्यक्ती आहेत ते दे आर मोर हॅपी विथ देअर डेली ॲक्टिव्हिटी अँड क्लोजली कनेक्टेड टू द इटर्नल जॉय ऑफ सोल.
आणि ते स्वतःच्या जो हॅपीनेस आहे तो त्यांच्या सोलच्या खूप कनेक्टेड आहे. सो द पोएट सजेस्टेड दॅट द रिच पर्सन वॉन्टेड टू गो डाऊन, वॉन्टेड टू थिंक and go down to be in touch with the eternal happiness of soul. So the poet said to all the rich person, so you have to think and deep to go down to be a touch of eternal happiness of soul. म्हणजेच प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने विचार केला पाहिजे, डीपमध्ये विचार केला पाहिजे की खरा आनंद कशात आहे आणि आपल्या आत्म्याला किंवा आपल्या आत्म्याला कसा खरा आनंद मिळणार आहे हा विचार केला पाहिजे. बिकॉज मनी इज नॉट इम्पॉर्टंट ऑफ गेटिंग अ रिअल हॅपीनेस. आपल्याला आनंद फक्त पैसे कमवणे म्हणजेच हा रिअल आनंद नाही. देन इन द फिफ्थ स्टांजा, वेन आय हॅड मनी ओ my many friends proved all untrue. But now I have no money. Oh, my friends are real, though very few. In the fifth stanza, the poet says that and also compare his economical condition with the past. ह्यामध्ये कवी स्वतःची इकॉनॉमिकल कंडिशन, आर्थिक परिस्थिती, तो आधीची ज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ह्याच्याशी कंपॅरिझन करतोय, ह्याच्याशी तुलना केलेली दाखवलेली आहे. म्हणजे सुरुवातीला कवी कसा होता, तो रिच होता, खूप श्रीमंत होता. पण आता सध्या त्याची परिस्थिती कशी आहे की तो ही बिकेम लाईक अ पुअर. सो ही कम्पेअर हिज लाईफ इन हिज पास्ट टू द पास्ट लाईफ. आताची प्रेझेंट लाईफ आणि पास्ट लाईफ ह्याच्याशी तो कम्पॅरिझन केलेलं दाखवलेलं आहे. इन द पास्ट ही हॅड अ सफिशियंट मनी टू स्पेंड हॅविंग मोर फ्रेंड्स इन लाईफ. But these friends were not true because their friendship was only because of money. कवी म्हणतात की ज्यावेळेस इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये ज्यावेळेस ते रिच होते, त्यांच्याकडे खूप बऱ्यापैकी पैसे होते, ही हॅड मोर फ्रेंड्स इन हिज लाईफ. त्यांच्याकडे बरेचसे त्या काळात मित्र होते. बट दे आर ओनली बिकॉज ऑफ मनी. कारण कवीकडे भरपूर पैसे होते त्यामुळे त्याच्याकडे तेवढे मित्र होते. बट सो दीज फ्रेंड्स प्रूव्ह अनट्रू, म्हणजे ते खरे मित्र नाहीत. त्यांनी स्वतःचं ह्यातनं दाखवून दिलं की ते खरे मित्र नाहीत. बट इन अ प्रेझेंट लाईफ, आता सध्या प्रेझेंट लाईफमध्ये जो कवी सांगतात की इन अ प्रेझेंट लाईफ द पोएट इज पुअर हॅविंग नो सफिशियंट मनी टू स्पेंड. इन दिस स्टेज ही हॅज अ व्हेरी फ्यू फ्रेंड्स बट दीज फ्रेंड्स आर ट्रू अँड रिअल. कवी स्वतःला तर म्हणतात की प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ही बिकेम अ पुअर बट ही हॅज अ लॉट ऑफ फ्रेंड्स. सॉरी, इन दिस स्टेज ही हॅज अ फ्यू फ्रेंड्स बट दीज फ्रेंड्स आर ट्रू अँड रिअल. आता ह्या कंडिशनमध्ये आता जे पोएट दाखवलेले ते कसे आहेत, ते एकदम पुअर दाखवलेले आहेत. आणि ह्या काळामध्ये, ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना खूप थोडे मित्र आहेत, पण ते कसे आहेत, रिअल आणि ट्रू, म्हणजे खरे आणि महत्त्वाचे, म्हणजे जे त्यांच्याशी मिळते जुळते घेणारे असे ते मित्र आहेत. सो इन दिस पोएम द पोएट हू गिव्स अ मेसेज टू द रीडर, मनी इज नॉट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ अँड इट गिव्स द मनी, इट कॅनॉट गिव्स अस रिअल हॅपीनेस. सो एव्हरीवन हू फाइंड आउट द रिअल हॅपीनेस, प्रत्येकाने कशामध्ये महत्त्वाचा आपला आनंद आहे हा प्रत्येकाने शोधला पाहिजे. कारण श्रीमंत होणे किंवा पैसे मिळवणे हा खरा आनंद नाही. सो डिअर स्टुडंट, टुडे we have discussed all the stanzas of the poem. Then other activities on this poem we will discuss in the next lecture. So thank you.